नमस्कार मित्रांनो, कमळीच्या पुढच्या भागात तुम्ही पाहणार आहात असा स्फोटक तमाशा ज्याने संपूर्ण घरात थरार माजेल। सगाईच्या दिवशीच लागणार आहे एक आग आणि ती आग फक्त खोलीत नाही तर नात्यांमध्येही पसरते। आज आपण जाणून घेणार आहोत की अनिकाचे स्वप्न एका क्षणात कसे चुरगळले जाणार आहेत। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण बघतो की कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आता होणार आहे मोठा तमाशा, कारण अनिकाच्या खोलीत आग लागलेली असते। घटना अशी असते की ऋषी आणि अनिकाचा साखरपुडा होणार असतो, पण त्याआधीच घरात वीज जाते। खरं तर ऋषीला पण हेच हवं असतं की वीज जावी आणि जेणेकरून साखरपुडा थोडा वेळ लांबेल। वीज गेल्यानंतर कामिनी सगळ्या नोकरांना सांगते की भरपूर मेणबत्त्या लावा जेणेकरून साखरपुडा आरामात पार पडेल। मेणबत्त्या लावल्या जातात आणि घरामध्ये त्यामुळे कमळीला चक्कर येते, पण ती खोलीतच पेनड्राईव्ह शोधत असते आणि चक्कर येऊन पडलेली असते। जवळ ठेवलेली मेणबत्ती पडद्याला लागते आणि क्षणातच पडदा पण जळून जातो आणि पाहता पाहता संपूर्ण खोली आगीने भरून जाते आणि आगीच्या विळख्यात सापडते। तेव्हा निंगी लगेच ऋषीला आवाज देते की कमळीला वाचवा, ऋषी सर कमळीला वाचवा। कमळीचं नाव ऐकून अनिका थक्क होते आणि तिला असं वाटतं की कमळी इथे कशी आली। ऋषी सर्व काही विसरून वरती धावतो आणि अनिका साखरपुड्याच्या अंगठ्या सगळं मागे टाकून फक्त कमळीला वाचवण्यासाठी तो पूर्ण ताकदीने कमळीला वाचवतो आणि तिला बाहेर आणतो। त्याचसोबत पेन ड्राईव्हही आणतो आणि म्हणजे आता पेन ड्राईव्ह कमळीच्या हातात आहे। आता अनिकेचं भांडं फुटणं हे ठरलेलंच आहे। तिच्या सगळ्या योजना फसलेल्या आहेत, फक्त उघड होणं बाकी आहे। पण ते होण्याआधीच अनिकालाही समजतं की ती आता एक्सपोज होणार आहे। ती शेवटपर्यंत प्रयत्न करेल की पेन ड्राईव्ह कमळीच्या हातातून काढून घेईल, पण यावेळी ऋषी तिला यशस्वी होऊ देणार नाही। शेवटी अनिका एक्सपोज होणारच आहे आणि कमळी व ऋषी दोघेही जीव वाचवून आगीतून बाहेर येतील। ह्यानंतर सुरू होईल घरामध्ये एक मोठा गोंधळ आणि अनिकेचं खरं रूप पूर्ण कुटुंबासमोर येणार आहे आणि जगासमोर उघड होणार आहे। रचनेचा तो व्हिडिओही जाळून टाकला जाईल आणि हा भाग अनिकासाठी एक भयानक स्वप्न ठरणार आहे आणि कामिनी कसम अनिकासाठी खूप वाईट आहे आणि हे येणार आहे त्यांच्यावरती वाईट वेळ, कारण तिने बघितलेली स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाहीत। आता अन्नपूर्णा स्वतः कामिनी आणि अनिकेला बाहेर पण काढणार आहेत। हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।